नमस्ते, मी डॉक्टर सुमित. वातपित्त कफ हे आयुर्वेदातले 3 दोष आणि ह्या वातपित्त कफांच्या आधारावर आपलं शरीर हे चालत असतं. आता या वातपित्त कफाचं सम अवस्थेत ठेवणं हे आयुर्वेदाचं ध्येय आहे. आणि वात म्हणजे काय, शरीरात चालणारी सततची घटना आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची मुवमेंट आपल्या शरीरात चालते ती वात आहे. पित्त म्हणजे काय, जे जे मेटाबॉलिझम, जे जे पचनक्रिया शरीरात चालते, ज्या ज्या ठिकाणी चालते ते ते पित्त आहे. आणि कफ म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी स्थिरता आहे, ज्या ज्या ठिकाणी बंधन आहे, ज्या ठिकाणी आकार आहे, ते म्हणजे कफ. ह्या तिन्ही गोष्टींना एका लाईनीत, एका बॅलन्स अवस्थेत ठेवणं हे आयुर्वेदाचं ध्येय आहे आणि आयुर्वेदाच्या चिकित्सेचं ध्येय आहे. ज्यावेळेस हे बॅलन्स अवस्थेत असतात, म्हणजे सम अवस्थेत असतात, त्यावेळेस शरीराची समस्थिती म्हणजे आरोग्यदायी स्थिती असते. आता ही आयुर्वेदाची स्थिती टिकवण्यासाठी आयुर्वेदात विविध उपचार सांगितलेले आहे आणि हे उपचार काल आणि आपली अवस्था, आपली प्रकृती याच्यावर अवलंबून असतात आणि त्यानुसार ते बदलत असतात. यासाठी वेगवेगळे आयुर्वेदाने प्रकृती ही एक संकल्पना सांगितली आहे. ज्या प्रकृतीमध्ये आपण पाहतो की प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळा आहे. त्याचा आकार वेगळा आहे, त्याचं बोलणं वेगळं आहे, त्याचं चालणं वेगळं आहे, त्याचं प्रत्येक गोष्ट वेगळी. आता ह्या वेगळेपण कशामुळे आलेलं आहे, तर त्या व्यक्तीच्या शरीरात असलेले वातपित्त आणि कफ ह्या तिघांचा एक ठराविक प्रभाव त्याच्यावर पडलेला असतो आणि हा प्रभाव त्यांना बदलत असतो. म्हणजे जर वातप्रधान, वात ज्या व्यक्तीमध्ये जास्त आहे तो माणूस प्रचंड चंचल असणार आहे, प्रचंड वाळका असणार आहे, काळका असणार आहे आणि तो अस्थिर असणार आहे. पण ज्यावेळेस पित्त ज्याच्यामध्ये जास्त असतं, पित्त लहानपणापासून ज्याच्यामध्ये जास्त असतं, तो व्यक्ती तुम्हाला दिसेल की फार चिडका असू शकतो, फार तेजस्वी असतो, बुद्धिमान असू शकतो. अशा पद्धतीचे काही पित्ताचे व्यक्ती आपल्याला समाजात दिसतात. कफाचे व्यक्ती, कफप्रधान म्हणजे कफ जास्त आहे असा व्यक्तीमध्ये आपल्याला दिसू शकतो की त्याचं स्थिर शरीर थोडंसं व्यवस्थित आहे, बांधणी व्यवस्थित आहे, थोडासा जाड आहे, तुलनेने बाकीच्या गतींपेक्षा मंद आहे, पण बुद्धी तल्लभ आहे, बुद्धी चांगली आहे, बुद्धी कोणती पण गोष्ट समजल्यानंतर तो पूर्णपणे ती लक्षात ठेवू शकतो. अशा पद्धतीचा कफाचा व्यक्ती असतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीची प्रकृती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि या प्रकृतीचा जर आपण अभ्यास केला त्यानुसार आपल्याला समजू शकतं की आपल्याला काय करायला पाहिजे. आपल्याला जर ठराविक आणि आता विज्ञानामध्ये, वैज्ञानिक विश्वामध्ये प्रकृती ही संकल्पना एस्टॅब्लिश झाली आहे. त्याचं जेनेटिक्सवर असलेला परिणाम, त्याचा मायक्रोबायोमवर असलेला परिणाम हा दिसून आलेला आहे. त्या व्यक्तीमध्ये त्या स्पेसिफिक जीन्सचं आपल्याला अवलंबन दिसून येतं. आणि सेकंड थिंग, जर आपण ते जाणून घेतलं, आपली प्रकृती जाणून घेतली, तर आपला आहार विहार हा कसा असला पाहिजे, आपल्याला आजार कोणते होऊ शकतात आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला काही मदत होऊ शकते. आणि आयुर्वेद ही संपूर्णपणे वैयक्तिक चिकित्सेवर भर देणारी, म्हणजे पर्सनलाइज चिकित्सेवर भर देणारी शास्त्र आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या पद्धतीचा गणला जातो आणि आजार वेगळ्या पद्धतीचा गणला जातो, काल गणला जातो. ह्या पद्धतीने जर आपण आपली प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण ती समजून घेतली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपल्याला कोणत्या पद्धतीचा आहार फॉलो करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीचं विहार फॉलो करायला पाहिजे आणि कोणतं रसायन, कोणतं औषध जे की आपण दररोज घेऊ शकतो, जे की आपल्याला आपलं बल म्हणजे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपलं आजार रोखण्यासाठी मदत करू शकतं. अशा पद्धतीची जर ट्रीटमेंट आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आवश्यकता असेल किंवा कोणत्याही पद्धतीची आवश्यकता असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.